आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सांगलीत तुकाराम बाबांचे 1 ऑगस्ट पासून उपोषण, युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याची मागणी। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हबप तुकाराम बाबा महाराज यांनी शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला। 1 ऑगस्ट पासून कृष्णा नदीच्या येथील कृष्णामाई घाटावर हे बेमुदत उपोषण होणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, राज्यात 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी न मिळाल्याने उपाशी आहेत आणि त्यांच्या हक्काच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहेत। तुकाराम बाबांनी प्रशिक्षणार्थ्यांसाठी न्याय आणि वेतनवाढीची मागणी केली असून 1 ऑगस्ट पासून कृष्णामाई घाटावर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे। या उपोषणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी येणार आहेत। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बाबांनी कृष्णामाई घाटाची पाहणी करून प्रशिक्षणार्थ्यांसमवेत बैठक घेतली। यावेळी माजी नगरसेवक युवराज बावडेकर, सागर घोडके, धोबी सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे आदींनी त्यांना पाठिंबा देऊन लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण संपल्यानंतर रोजगार मिळत नसल्याने युवक त्रस्त आहेत। त्यांचा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी तुकाराम बाबा यांनी केली आहे। सरकारने युवकांच्या रोजगार देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केली। यावेळी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते विनायक यादव यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सांगली कृष्णामाई या मंदिरापाशी आम्ही सर्वजण आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत। लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा, आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ, लाडके मामांना भेटण्यासाठी भाचे सांगली कृष्णामाईच्या या घाटावरती अमौन उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। येणाऱ्या 1 तारखेपासून ते अमौन उपोषण जोरपर्यंत आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामाई जे उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगलीच्या म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर मारुतीरायाचे मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गणरायाच्या ठिकाणी आरती करून आमचं साकडं गणरायाला घालून त्याचं नतमस्तक होऊन तिथून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जे माई कुशीत आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमर उपोषणाला सुरुवात होणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि संयमी पद्धतीने विदाउट घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि संयमी पद्धतीने आमचा हा आंदोलनाचा इशारा असणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारात पोहोचवावी। एकनाथजी शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आणि आम्हाला ह्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी 11 महिन्यानंतर पुढं काय आमचं आता 11 महिने कार्यकाळ संपत आलेला आहे 11 महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तर आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णामाई आईपाशी येऊन आम्ही मामाला साखर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। सांगलीमध्ये अमौन उपोषण करण्याचं कारणच आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे। जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून या कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही अमौन उपोषण करण्याचा इशारा देतोय। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।